अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 व संशोधित अधिनियम 2015 अन्वये जिल्ह्यात पोलीस विभागाकडे 47 प्रकरणे तपासासाठी प्रलंबित आहेत। यामध्ये सोलापूर शहर पोलीस यांच्याकडे 10 तर ग्रामीण पोलीस यांच्याकडे 37 प्रकरणे तपासासाठी प्रलंबित आहेत। तरी उपरोक्त सर्व प्रकरणे पोलीस विभागाने त्वरित निकाली काढावीत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते। यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, पोलीस उपाधीक्षक गृह विजया कोर्री, पोलीस शहर उपायुक्त प्रांजली सोनवणे, जिल्हा सरकारी अभियोक्ता DM पवार, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद आदटराव यांच्यासह उपरोक्त समितीचे अन्य सदस्यही उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की पोलीस तपासावरील प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे निकाली काढावीत जेणेकरून संबंधित पीडितांना शासकीय अर्थसहाय्य समितीला देणे शक्य होईल। ग्रामीण पोलिसांकडे प्रलंबित प्रकरणे अधिक असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या स्तरावर प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेऊन सदरचा अहवाल समितीला सादर करावा। तसेच संबंधितांना न्याय मिळणे गरजेचे असून सरकारी अभियोक्ता येणे न्यायालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणात पाठपुरावा करून ती प्रकरणे निकाली काढावीत अशा सूचना त्यांनी दिल्या। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 व संशोधित अधिनियम 2015 ची सविस्तर माहिती व ज्ञान संबंधित नागरिकांना व्हावे यासाठी समाज कल्याण विभागाने तालुका स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करावे। यासाठी या अधिनियमाची सविस्तर ज्ञान असलेल्या स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी। प्रत्येक तालुक्यात कार्यशाळा घेण्यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाला उपलब्ध करून दिला जाईल। या कार्यशाळा दिनांक 15 ते 20 जून 2024 या कालावधीत आयोजित कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले।